नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण वटपौर्णिमेच्या शुभदिनी संपूर्ण पूजाविधी आणि वटपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी वडाच्या झाडाला श्रद्धेने फेरे मारून अखंड सौभाग्य, सुख, समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. भक्तिभावाने केलेली ही पूजा आपल्या परंपरेचा एक सुंदर भाग आहे. तर आपण पूजेची थाळी बनवूयात. त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण सर्व काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला पूजेसाठी सोपं जाईल. सुरुवातीला हळदी कुंकू घेतलेत, हळदी कुंकाचं पाळं घेतलेत, नंतर पाणी, दूध, पंचामृत, साखर, तांदूळ आणि देवीची सावित्रीची ओटी भरण्यासाठी आपण घेतले आहेत एक पीस घेतला आहे. त्यासोबत वस्त्रसुद्धा घेतले आहेत कापसाचे, आणि ओटी भरण्यासाठी एक पीस आणि गहू, आणि त्यासोबत एक आंबा आपल्याला घ्यायचा आहे. खोबरं आणि छान असं त्यावर एक गुळाचा खडा मस्त असा घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण तेलाची दिवासुद्धा तयार करून घेतलेला आहे. आणि मार्केटमध्ये पूर्ण असं ओटीचं सामान भेटतं. त्यामध्ये सुपारी, खारीक, सर्व काही असतं. खारीक, बदाम, खोबरं सर्व असतं, आणि दोरासुद्धा असतो, आणि बांगड्यासुद्धा असतात. ते सर्व आपण घेतलेले आहेत. नमस्कार मैत्रिणींनो, तर आता आपण वडाच्या पौर्णिमेची पूजेची सुरुवात करूया. सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करून त्याची पूजा करूया, कारण कोणत्याही शुभ कार्यात सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेनेच केली जाते. तर छान अशी मी एक पान ठेवून त्यावर सुपारी ठेवली आहेत, आणि आपण त्यावर दूध, पाणी घालून नंतर आपण गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून अक्षदा टाकून त्यांची पूजा सुरुवात आपण केलेली आहे. गणपतीचे नामस्मरण करून ओम गणपते नमः म्हणून आपण वडाच्या पूजेला करूयात सुरुवात. तर सुरुवातीला मी कापसाचे वस्त्र जे आहे ते मी वडाला घालते. तर आपण अशा पद्धतीने कापसाचे वस्त्र घालून आपण वडाची पूजा जी आहे ती सुरुवातीला आपण कापसाचे वस्त्र मी घातलेले आहेत. तर वडाच्या झाडाला आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आपण अगोदर घालूयात पाणी घालायचं, आणि दूध आणि पंचामृतसुद्धा मी बनवलेलं आहे. एका ग्लासमध्ये मी पंचामृत घेतलेलं आहे आणि एका ग्लासमध्ये दूध घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपण यामध्ये पाणी घालूयात, त्यानंतर पंचामृत आणि दूध असं मी घातलं आहे वडाच्या झाडाला. तर अगदी सिंपल अशी छानशी पूजा असते ही. तर ते सावित्रीची ओटी भरायची आहे. तर सावित्रीची ओटी भरण्यासाठी आपण तिला पीस द्यायचं आहे, पीस ठेवायचं आहे. त्यावर एक आंबा आणि गहू ओटी भरण्यासाठी आपण ठेवणार आहेत. त्यानंतर आपण हे पुन्हा हे ओटी भरण्याचं एक सामान आहेत सर्व जे मार्केटमध्ये भेटतं. त्यामध्ये बांगड्या असतात, ते सुद्धा मी सर्व ठेवलं आहेत. आणि यानंतर यामध्ये आपण खोबरं आणि गुळची ठेवलेलं आहे एक. त्यानंतर साखरसुद्धा मी घातलेले आहेत, आणि छान असं आपण याला हळदी कुंकू लावून घेऊयात वडाला. वडाच्या फांद्याला मस्त असं हळद कुंकू मी लावून घेतलेलं आहेत. त्यानंतर फुलं ठेवलेली आहेत, सर्व फुलं जी आहेत ती ठेवलेली आहेत. तर तुम्ही बघितलं आहेत किती सोपी अशी छानशी पूजा आहे. तर घरच्या घरीसुद्धा आपण छान अशी पूजा करू शकतो. दिवा पेटून आपण छान असं वडाला ओवाळून घेतले आहेत, आणि अगरबत्तीसुद्धा आपण वडाला लावलेली आहेत. छान अशी पूजा झाल्यानंतर अगरबत्ती आपण मस्त वडाला लावायची आहेत, आणि आपण आरती म्हणून सुद्धा आपण छान पूजा करून घ्यायची आहे. आणि वडाचं मी दर्शन घेतलं आहे. आता संपूर्ण अशी आपली ही पूजा झालेली आहे. फक्त आपल्याला आता वड्याला मारायच्या आहेत फेऱ्या. तर 7 फेऱ्या मारून आपण वडाला हा दोरा जो आहे तो बांधणार आहेत. तर वडाला अगोदर दोरा जो आहे तो बांधायचा आहे. वडाचा दोरा जो आहे तो तोडायचा नसतो, तसाच रेळा जो दोरा असतो तो तसाच आपण ठेवायचा असतो, त्याला कधीही तोडायचं नसतं. तर असं शास्त्रामध्ये सांगितलं जातं. अशी मी 7 फेरे मारून घेतलेले आहेत, आणि अशी छोटीशी छान अशी मी पूजा केलेली आहेत. जर तुम्हाला माझी पूजा जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की पूजा कशी झाली आहे.
तर सत्यवानाचा प्राण हे सावित्रीने परत आणले होते या वटपौर्णिमेच्या दिवशी. सत्यवान सावित्रीची कथा ऐकूया. वटसावित्रीची कहाणी. मध्य देशातील अश्वपती नावाचा एक राजा राहत होता. त्याला एकुलती एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सावित्री असे होते. राजाच्या मताप्रमाणे तिला आवडलेल्या सत्यवान नावाच्या राजकुमारीशी तिने विवाह केला. सत्यवानाचा पिता मुदसेन हा अंधारा होता. आपले राज्य गेल्यावर तो आपल्या परिवारासह अरण्यात राहू लागला. सत्यवान हा शूर व सौंदर्यवान असला तरी त्याला आयुष्य कमी होते हे नारद मुनींना माहीत होते. नारद मुनींनी ही बातमी सावित्रीला सांगितली होती, परंतु तरीही सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला. एके दिवशी सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात गेला होता. आजच त्याचा मृत्यू होणार आहे अशी नारद मुनींनी बातमी सांगितल्यावर सावित्री त्याच्या पाठोपाठ गेली होती. लाकडे तोडल्यानंतर सत्यवानाला ग्लानी आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर वटवृक्षाखाली झोपला. त्यावेळी यम तेथे येऊन सत्यवानाचा प्राण घेऊन जाऊ लागला. यमाचे हे कृत्य पाहून सावित्री त्याच्या पाठीमागे जाऊ लागली. यमाने तिला परत जाण्यास सांगितले, परंतु सावित्रीने त्यांचे ऐकले नाही. सावित्रीने यमाची स्तुती केली तसेच पतिव्रता धर्माची माहिती गायली. त्यामुळे यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला वर सांगितले. त्यावेळी तिने अंधशास्त्र्याला दृष्टी मागितली, त्याला राज्यप्राप्ती मागितली. आपल्या पुत्रिक पुत्रलाभ मागितला. चौथ्या वराने तिने सत्यवानाचे प्राण परत मागितले. यमाने सर्व गोष्टीचा वर दिला. सत्यवानाचे प्राण परत आले. अशा प्रकारे आपल्या पतिव्रता धर्मामुळे व दिव्य गुणामुळे सावित्रीचे नाव अजरामर झाले. आजही तिचे नाव आदराने घेतले जाते. तर आता मी शेवट आमच्या नवरोबाचे दर्शन घेतलेले आहेत आणि वटसावित्री पौर्णिमेचा आपला पूजाविधी मी संपूर्ण असा त्यांच्या दर्शनाने पूर्ण केलेला आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.